नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नियोजनाची उद्दिष्टे पाहणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण नियोजनाची उद्दिष्टे पाहिली होती. काही उर्वरित उद्दिष्टे राहिलेली आहेत, ती आज आपण पाहणार आहोत. तर आपण याआधी असं पाहिलं होतं की नियोजनाची उद्दिष्टांचे प्रकार पाहिले होते. ते उद्दिष्टांचे प्रकार असे होते की नियोजनाचे उद्दिष्ट आर्थिक असतात, राजकीय असतात किंवा सामाजिक असतात. तर याआधी आपण राजकीय उद्दिष्टे पाहिली होती आणि आर्थिक उद्दिष्टे पाहिली होती. तर आर्थिक उद्दिष्टांमध्ये आपण 2 उद्दिष्टे पाहिली होती. आज आपण तिसरं उद्दिष्ट पाहणार आहोत. ते असं आहे औद्योगिकरण. औद्योगिकरण म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की औद्योगिकरण म्हणजे देशामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करणे किंवा विकास करणे म्हणजेच औद्योगिकरण होय. आपल्याला आपल्या देशाची आर्थिक प्रगती करायची असेल तर आपल्याला औद्योगिकरणाची कास धरणे आवश्यक आहे. मग औद्योगिकरण कसं करायचं, औद्योगिकरणाचा विकास कसा करायचा, त्यासाठी नवीन नवीन उद्योगधंदे आपल्या देशामध्ये स्थापित करायचे. त्यांनी औद्योगिकरणाचा विस्तार होतो आणि जे जुने उद्योग आहेत त्या जुन्या उद्योगांचा उत्पादनाची मात्रा वाढविणे, त्यासाठी नवीन नवीन तंत्राचा उपयोग करणे आणि त्यामध्ये आणखी भांडवल गुंतवणूक वाढविणे, त्यातून उद्योगधंद्याचा विस्तार होईल, विकास होईल आणि एकूण औद्योगिकरणाचा विकास त्यातून घडून येतो. तर हे औद्योगिकरण विकासासाठी महत्त्वपूर्ण अंग आहे. औद्योगिकरणाच्या सहाय्यानेच आपण आर्थिक विकास देशाचा साध्य करू शकतो. म्हणूनच औद्योगिकरणाला विकासाचे इंजिन म्हटलेले आहे. मग ह्या औद्योगिकरणाचा नियोजन हे प्रत्येक देश करत असतो. जो अविकसित देश आहे आणि विकसित देश आहे, प्रत्येक देश औद्योगिकरणाचा विकास साध्य करायचा प्रयत्न करत असतो, कारण त्यातून आर्थिक विकास होत असतो. म्हणून तर औद्योगिकरणाचा जेव्हा औद्योगिकरणाबाबत जेव्हा आपल्याला नियोजन साध्य करायचं असते, औद्योगिकरणाचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आपल्याला नियोजन करायचं असतं तेव्हा त्या देशांना काही महत्त्वपूर्ण निर्णय आधी घ्यावे लागतात. म्हणजे आधीच त्याच औद्योगिकरणाबाबतचं नियोजन करावं लागतं. ते कसं करावं लागतं? तर जे अविकसित देश आहेत त्यांना त्यांच्या देशामध्ये प्रथम जे पंचवार्षिक योजना आहे त्या पंचवार्षिक योजनामध्ये प्रथम नियोजनामध्ये कोणत्या उद्योगांना प्राधान्य द्यायचं आणि द्वितीय टप्प्यामध्ये कोणत्या उद्योगांना प्राधान्य द्यायचं याचा अग्रक्रम त्यांना पूर्वी निश्चित करावा लागतो. म्हणजेच थोडक्यात जे अविकसित देश असतात त्या अविकसित देशांमध्ये मूलभूत उद्योग नसतात. मूलभूत उद्योग म्हणजे जे पायाभूत संरचनाच्या संबंधित उद्योग आहेत असे उद्योग तिथे नसतात. त्यासाठी प्रथम अविकसित देशांना मूलभूत उद्योगाची स्थापना त्या देशामध्ये करावी लागते. म्हणजेच नियोजनाच्या प्रथम टप्प्यात त्यांना मूलभूत उद्योगांची स्थापना करावी लागते आणि द्वितीय टप्प्यामध्ये नियोजनाच्या पंचवार्षिक योजनेच्या नियोजनाच्या द्वितीय टप्प्यामध्ये त्यांना अवजड आणि मोठ्या स्वरूपाचे उद्योग हे त्यांना स्थापन करायचे असतात. अशा प्रकारे त्यांना प्रथम टप्प्यात कोणते उद्योग स्थापन करायचे, द्वितीय टप्प्यात कोणते उद्योग स्थापन करायचे याचे नियोजन हे अविकसित देशांना प्रथम करावं लागतं आणि मगच नियोजनचं करून त्याद्वारे आर्थिक विकास साध्य करायचा असतो. परंतु हे तर नियोजनाच्या बाबतीत झालं की औद्योगिकरण करायचं असल्यावर अविकसित देशाला त्याचा अग्रक्रम हा निश्चित करावा लागतो. परंतु हे जे दोन्ही उद्योग आहेत, मूलभूत उद्योग आणि अवजड उद्योग, तर या दोन्ही उद्योगांना जेव्हा देशामध्ये स्थापन करायचं असते तेव्हा यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान लागत असतं आणि ते परदेशातून आयात करावं लागत असतं. मग हे परदेशातून आयात करण्यासाठी भांडवल पण खूप जास्त लागतं. अशा उद्योगांना सुरू करण्यासाठी भांडवलाची खूप जास्त गरज असते आणि असे उद्योग चालू करण्यासाठी कालावधी पण खूप जास्त लागतो आणि त्यामुळे नफा जो मिळायचा आहे तो सुद्धा लवकरात लवकर नफा मिळत नाही. नफा मिळण्यासाठी अशा उद्योगांना नफा मिळवण्याला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे
जे भांडवलदार आहेत, जे गुंतवणूकदार आहेत, ते अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नसतात. अशा उद्योगांमध्ये ते गुंतवणूक करत नाहीत. त्यामुळे अशा उद्योगांमधला देशामध्ये स्थापन करण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागतो. सरकार असे उद्योग हे स्वतः सार्वजनिक क्षेत्राची स्थापना करते आणि त्या सार्वजनिक क्षेत्राच्या अंतर्गत सरकार अशा मोठ्या उद्योगांची स्थापना स्वतः करत असते. सार्वजनिक उद्योग म्हणजे सरकारी अधिपत्याखाली अशा उद्योगांची स्थापना सरकार करत असते. आणि कशासाठी करत असते? कारण इथे भांडवलदार अशा उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नसतात, म्हणून पर्यायी सरकारला तिथे पुढाकार घ्यावा लागत असतो. तर त्यासाठी सरकारला अशा प्रकारे देशांच्या औद्योगिकरणाच्या विकासासाठी अशा प्रकारे नियोजन करावं लागतं. देशामध्ये कोणते उद्योग कधी स्थापन करायचे आहे याचा अग्रक्रम ठरवावा लागतो. त्यानंतर औद्योगिकरणाच्या बाबतीत सरकारला आणखी काही निर्णय घ्यायचे असतात. नियोजन करत असताना औद्योगिकरणाच्या बाबतीत सरकारला आणखी निर्णय घ्यायचे असतात. ते कोणते असतात की समजा देशामध्ये उत्पादन घ्यायचं आहे, ते उत्पादन घेण्यासाठी 2 तंत्र वापरले जातात. एक असतं भांडवल प्रधान तंत्र, दुसरं असतं श्रम प्रधान तंत्र. मग भांडवल प्रधान तंत्र कोणाला म्हणायचं? तर ज्या देशामध्ये श्रम हा घटक कमी आहे, म्हणजे लोकसंख्या कमी आहे, श्रम करणारे माणसं कमी आहेत आणि तिथे भांडवल जास्त आहे. थोडक्यात पैसा जास्त आहे पण श्रम करणारे व्यक्ती हे कमी आहेत. अशी कंडिशन जर असेल त्या देशामध्ये, तिथे भांडवल प्रधान तंत्र वापरलं जातं. म्हणजे थोडक्यात पैशाच्या आधारे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे मशीनद्वारे उत्पादन घेतलं जातं. भांडवल प्रधान तंत्र म्हणजे जिथे पैशाच्या आधारे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतलं जातं. कारण तिथे व्यक्ती कमी असतात काम करणारे, मात्र पैसा जास्त असतो, भांडवल जास्त असतो. अशा देशामध्ये भांडवल प्रधान तंत्राचा वापर केला जातो. आणि श्रमप्रधान तंत्र म्हणजे काय की ज्या देशामध्ये लोकसंख्या जास्त आहे, श्रम करणारे व्यक्ती जास्त आहेत, परंतु तिथे भांडवल कमी आहे, म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन मशिनरीचा तिथे वापर होऊ शकत नाही. म्हणून अशा देशांमध्ये श्रमप्रधान तंत्राचा स्वीकार केला जातो. तिथे जे उत्पादन घेतलं जातं ते श्रमाच्या आधारे घेतले जाते. म्हणजे मशिनरीचा वापर कमी करून अधिकाधिक श्रमाचा वापर केला जातो. तर असं कोणत्या देशात होते जिथे लोकसंख्या अधिक आहे आणि लोकसंख्या अधिक असल्यामुळे तिथे श्रम स्वस्त असतं, म्हणजे कमी दरामध्ये तिथे मजूर हे कामासाठी कामगार मिळतात. अशा ठिकाणी श्रमप्रधान तंत्राचा वापर केला जात असतो. तर औद्योगिकरणाच्या बाबतीत देशाला असा निर्णय घ्यावा लागतो सरकारला की देशामध्ये कोणत्या प्रकारचं तंत्र वापरलं गेलं पाहिजे. उत्पादनासाठी श्रमप्रधान तंत्र वापरायचंय का भांडवल प्रधान तंत्र वापरायचंय, या बाबतीचा निर्णय हा सरकारला नियोजन करताना घ्यावा लागतो. तर या दोन्ही कंडिशनमध्ये देशाचा आर्थिक औद्योगिकरणाचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकारला या बाबतीत नियोजन करावं लागतं. तर औद्योगिकरण करायचं असल्यावर आपण यातून आपल्याला काय लक्षात आलं की औद्योगिकरण देशात करायचं असेल तर आपल्याला योग्य नियोजन करणे आवश्यक आहे आणि मगच औद्योगिकरण शक्य होते. हे आर्थिक उद्दिष्टांपैकी तिसरं उद्दिष्ट होतं. आता आपण चौथं उद्दिष्ट पाहूयात, अविकसित देशांचा विकास. अविकसित देशांचा विकास साधणे हे आर्थिक उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आता अविकसित देश म्हणजे कोणते? ज्या देशांची प्रगती अजून झालेली नाहीये आणि प्रगती होणार आहे अशा पद्धतीचे देश. तर या देशांची विकास साधायचा असेल तर त्यांना आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. आपण इतिहासात सुद्धा अशी काही उदाहरणं पाहिलेली आहेत की ज्यांनी नियोजनाच्या आधारे त्या देशांनी आर्थिक विकास स्वतःच्या देशाचा घडवून आणलेला आहे. असे काही उदाहरण आहे. उदाहरणार्थ पाहता अमेरिका, रशिया. अमेरिका जेव्हा दुसरं युद्ध झालं होतं, महायुद्ध झालं होतं, तेव्हा जगामध्ये जागतिक मंदी आलेली होती आणि या जागतिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी अनेक देश आपापल्या परीने प्रयत्न करत होते. त्यावेळी अमेरिकेचे प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी त्या काळी
नियोजनाचा आधार घेऊन देशामध्ये आर्थिक विकास साध्य होऊ शकतो अशी कल्पना मांडली आणि तो प्रयोग त्यांनी अमेरिकेत करून पाहिला. नियोजनाच्या आधारे त्या ठिकाणी त्यांनी जागतिक मंदीतून बाहेर आणून स्वतःच्या देशाचा आर्थिक विकास हा घडून आणला होता. दुसरं उदाहरण आहे रशिया. नियोजनाच्या तंत्राचा वापर करून स्वतःच्या देशाचा विकास घडून आणलेला आहे. तर अशा प्रकारे इतिहासात सुद्धा काही नोंदी आहेत की ज्यांनी नियोजनाच्या आधारे देशाचा विकास साधला आहे. तर अविकसित देशाच्या बाबतीत पण असंच आहे की अविकसित देशांना जर विकास करायचा असेल तर त्यांना नियोजनाचा आधार हा घ्यावाच लागतो. उदाहरणार्थ पाहता भारत देश आहे. भारत देशाने सुद्धा नियोजनाचा आधार घेतलेला आहे, नियोजन तंत्राचा वापर केलेला आहे. आपल्या देशामध्ये 1951ला आपण पंचवार्षिक योजना चालू केलेली आहे. त्याआधी 1950ला नियोजनाच्या मंडळाला स्वीकृती मिळालेली आहे 1950ला आणि 1951 पासून आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजनेची स्थापना केलेली आहे. तर त्यातून उद्देश काय होता? देशाचा विकास घडविणे हा त्याचा उद्देश होता. आणि आपला देश हा अविकसित देश आहे, म्हणून आपल्या देशाला जर विकास साध्य करायचा असेल तर नियोजन हे गरजेचे आहे. हे अनेक तज्ज्ञांना लक्षात आलं आणि त्यांनी 1951ला पंचवार्षिक योजना आपल्या देशामध्ये चालू केली. तर त्या काळापासून ते आजपर्यंत आपण पंचवार्षिक योजनेच्या आधारे नियोजन करत आहोत. यामध्ये दर 5 वर्षाला आपल्या देशामध्ये काय भविष्यामध्ये काय बदल घडून आणायचे आहेत याचे उद्दिष्ट हे 5 वर्ष आधी ठरवल्या जातात आणि पुढील येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात त्यावर अंमलबजावणी केली जाते. तर यातून देशाचा विकास आपण आज बहुतांशी शक्य केलेला आहे. आज आपला देश विकासाच्या मार्गावर आहे, तो फक्त नियोजनाच्या आधारेच आहे. तर या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं की नियोजनाच्या आधारे अविकसित देश स्वतःची प्रगती करू शकतात, देशाचा विकास साध्य करू शकतात. हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. म्हणजेच अविकसित देशाचा जर विकास साधायचा असेल तर त्याला नियोजन करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर यानंतरचं उद्दिष्ट आहे पूर्ण रोजगार. आता पूर्ण रोजगार म्हणजे काय? देशामध्ये अशी स्थिती असणे की प्रत्येक नागरिक जो काम करण्यासाठी सक्षम आहे अशा प्रत्येक नागरिकांना, व्यक्तीला काम जर मिळालं म्हणजे रोजगार मिळाला अशी स्थिती असणे म्हणजे पूर्ण रोजगाराची स्थिती असणे असं आहे. तर पूर्ण रोजगार हे बहुतांशी अशी स्थिती देशामध्ये आढळून येत नाही. तर अनेक अविकसित देशामध्ये अशी स्थिती अशी स्थिती असते की तिथे बेकारी असते. म्हणजे देशामध्ये उपलब्ध असलेला रोजगार आणि लोकसंख्या यामध्ये तफावत असते. म्हणजे जास्त लोकसंख्या अतिरिक्त असते, काम करणारे लोक खूप जास्त असतात परंतु रोजगार तितका उपलब्ध नसतो, त्यामुळे बेकारीची संख्या ही वाढत जाते. तर अशी स्थिती असणे म्हणजे तो अपूर्ण रोजगार झाला. तर पूर्ण रोजगार आपल्या देशामध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती आणणे हे प्रत्येक देशाचं उद्दिष्ट असतं. कारण देशामध्ये देशामधल्या ज्या प्रत्येक नागरिकांना जे काम करण्यास सक्षम आहेत असे प्रत्येक नागरिकांना जर काम मिळालं तर त्याद्वारे देश हा अधिकाधिक उत्पादन करू शकतो. प्रत्येक व्यक्ती काम करत असेल तर देशाचं उत्पादन वाढतं. देशाचं उत्पादन वाढलं तर देशाचा आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर आर्थिक विकास सुद्धा होत आहे. तर अशा प्रकारे देशांमध्ये पूर्ण रोजगार आणि आर्थिक विकास ह्या दोन्ही गोष्टी पॅरलली चालत आहेत. जर पूर्ण रोजगाराची स्थिती देशात असेल तर आर्थिक विकास सुद्धा होणार. पण होतं काय, यापेक्षा विरुद्ध स्थिती देशामध्ये असते. अविकसित देशामध्ये यापेक्षा विरुद्ध स्थिती असते. तिथे रोजगार कमी असतो आणि लोकसंख्या ही जास्त असते. रोजगार कमी आणि लोकसंख्या जास्त, त्यामुळे बेकारीची संख्या वाढते. आणि या बेकारीमुळे देशामध्ये त्याचे विपरीत परिणाम होतात. म्हणजे बेकारीमुळे काय होतं की जे काम करणारे व्यक्ती आहे त्याची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होते, त्याची मानसिक स्थिती सुद्धा खराब होते आणि त्याची आर्थिक आणि नैतिक
मानसिक, आर्थिक आणि नैतिक स्थिती सुद्धा बिघडत जाते. त्यामुळे बेकारीचा परिणाम हा अत्यंत गंभीर आहे. म्हणून ही जी समस्या आहे ती लवकरात लवकर कमी करणे हे प्रत्येक देशाचं उद्दिष्ट असतं. ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक देशामध्ये रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यासाठी सरकार काय करत असतं? रोजगार निर्मितीसाठी सरकार काही प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ बचत गटाची योजना आणत असतात सरकार. तर बचत गटाची निर्मिती सरकारने का केलेली आहे? तर ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांमध्ये काही जी कला आहेत त्या कलांचा त्यांनी वापर करून स्वतः स्वयंरोजगार त्यांनी निर्माण करू शकतात. ह्यासाठी सरकारने बचत गटाची निर्मिती केलेली आहे आणि या बचत गटांना सरकारने कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यातून महिलांना रोजगार मिळालेला आहे. त्यानंतर आहे रोजगार हमी योजना. तर रोजगार हमी योजनांमधून सुद्धा सरकार जे संरचनात्मक विकास देशाचा आहे तो घडून आणण्यासाठी आणि जे देशामध्ये अर्ध बेकार आहेत, म्हणजे ज्यांना 6 महिने काम आहे 6 महिने काम नसतं, असे काही व्यक्ती आहेत, अशा लोकांना रोजगार मिळवण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेतून त्या लोकांकडनं जे रोजगार हमी योजनेमध्ये कार्य करतात अशा लोकांकडनं संरचनात्मक कामं ते सरकार त्यांच्याकडनं करून घेत असतात. उदाहरणार्थ पाहता रस्ते बांधणे, कालवे बांधणे किंवा नाले बांधणे, तर अशा बेसिक संरचना मग विकास हा देशाचा त्यातून सरकार करून घेतात आणि जे बेकार आहेत त्यांना रोजगार सुद्धा मिळून जातं. तर या पद्धतीने रोजगार निर्मिती सरकार करत असतं. त्यानंतर मनरेगा आहे. त्यानंतर औद्योगिकरणाचा सुद्धा सरकार विकास करतो. तर औद्योगिकरणामध्ये जास्तीत जास्त भांडवल गुंतवणूक करणे, त्यातून देशात औद्योगिकरणाचा विकास होतो आणि तिथे मग रोजगार निर्मिती वाढते. तर अशा प्रकारे औद्योगिकरणातून सुद्धा रोजगार वाढविणे हे सरकारचं उद्दिष्ट असतं. आणि लघुउद्योग यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असते. म्हणून ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण भागातच रोजगार मिळावं यासाठी लघुउद्योगांची स्थापना केलेली आहे आणि लघुउद्योगांना सरकारने वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत. तर त्यासाठी सरकारचं उद्दिष्ट काय होतं की ग्रामीण भागामध्ये रोजगाराची निर्मिती व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकारने लघुउद्योगांसाठी वेगवेगळे अनुदान आणि सवलती आणलेल्या आहेत. तर अशा प्रकारे सरकार देशामध्ये रोजगार वाढावा यासाठी अनेक योजना आणत असतात. याची उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. तर देशामध्ये जर आपण औद्योगिकरण करण्याचा आणि रोजगार वाढवण्याचा जेव्हा सरकार उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवते तेव्हा सरकारला भांडवलाची खूप जास्त गरज असते. तेव्हा सरकारला भांडवल ची गरज असते आणि भांडवल निर्मितीसाठी सरकार नियोजन करत असतं. भांडवल निर्मितीसाठी नियोजन कशा पद्धतीने? तर देशातील नागरिकांचा उपभोगावर खर्च कमी करून बचतीकडे नागरिकांचा कल वाढविणे, म्हणजे उपभोगावर खर्च कमी करण्याची सवय लावून बचतीची सवय नागरिकांची वाढविणे, त्यासाठी नवीन बचतीसाठी योजना आणणे. त्यामुळे बचत जास्त होईल आणि त्यातून गुंतवणूक वाढेल. जे नागरिक बचत करतील ते त्यांची बचत कुठेतरी गुंतवतील आणि त्यातून भांडवल निर्मिती होईल. भांडवल निर्मिती झाली तर औद्योगिकरणामध्ये ते भांडवल वापरता येईल आणि देशाचं औद्योगिकरण देशामध्ये नवीन उद्योग स्थापन होतील आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल. तर अशा प्रकारे भांडवल निर्मितीचा दर सुद्धा देशाचा वाढवला पाहिजे यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करत असते. त्यासाठी बचतीच्या आणि वेगवेगळ्या योजना, बचतीतून व्याजदराच्या वेगवेगळ्या योजना हे सरकार नागरिकांपुढे ठेवत असतात. तर अशा प्रकारे सरकार पूर्ण रोजगाराच्या स्थितीसाठी आणि देशात भांडवल निर्मितीच्या दरासाठी नियोजन करत असते. तर हे झाले सगळे आर्थिक उद्दिष्ट. आर्थिक उद्दिष्ट आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये आज जे उद्दिष्ट पाहिली त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट होतं औद्योगिकरण, नंतर होतं अविकसित देशांची प्रगती, त्यानंतर आता जो पहिला आहे तो पूर्ण रोजगार. तर असे हे 3 उद्दिष्ट आर्थिक उद्दिष्ट होते. आता आपण पाहूयात सामाजिक उद्दिष्टे. तर सामाजिक उद्दिष्टांमध्ये ती पाहूयात. तर सामाजिक उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट असं आहे
की तिथे सामाजिक सुरक्षितता. सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय की देशामधील जो नागरिक आहे, प्रत्येक नागरिक हा सामाजिक सुरक्षित झाला पाहिजे, हे उद्दिष्ट सरकार डोळ्यासमोर ठेवून नियोजन करत असतं. जे विकसित देश आहेत अशा विकसित देशांमध्ये नागरिकांना, विकसित देशांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्यता किंवा मागासलेपणा अशा प्रकारची समस्या नसतात. त्यामुळे या समस्या तिथल्या दूर झालेल्या असतात. तर ते विकसित देश हे त्या समोर जाऊन समोरचं उद्दिष्ट ठेवत असतात, ते असतं सामाजिक सुरक्षितता. त्यांनी ते देश आता त्या देशाच्या नागरिकांना सामाजिक सुरक्षितता कशी प्रदान करता येईल यासाठी ते नियोजन करत असतात. मग सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय हे पाहूयात. सामाजिक सुरक्षितता म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे किंवा त्यांच्या कौशल्याप्रमाणे त्यांना योग्य वेतन दर मिळाला पाहिजे. त्यांना जो वेतन मिळतं तो वेतन योग्य प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, तरच तो व्यक्ती आहे तो व्यवस्थितपणे काम करेल आणि त्याला नागरिकांना भविष्यातील त्यांचं जे रोजगार आहे तो सुद्धा टिकून राहील, याची सुद्धा हमी त्यांना मिळाली पाहिजे. तर तो आर्थिक सुरक्षित होईल असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकार हे नियोजन करत असतं. यालाच म्हणतात सामाजिक सुरक्षितता. सामाजिक सुरक्षितता म्हणजे काय की प्रत्येक नागरिकांना त्यांच्या कामाच्या बदल्यात योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यांच्या रोजगाराबाबत त्यांना हमी दिली गेली पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की प्रत्येक नागरिकांना त्यांचा रोजगार टिकून राहील याची हमी मिळेल आणि तो व्यवस्थितपणे पूर्ण कौशल्याने काम करू शकेल. आणि त्यामुळे काय होईल की तो आर्थिक सुरक्षित होईल. तो जर नागरिक हा आर्थिक सुरक्षित झाला, त्यांना योग्य प्रकारे वेतन जर मिळालं, तर तो त्याचं जे परंपरागत जीवन आहे तो योग्य प्रकारे घालवू शकेल आणि योग्य प्रकारे तो त्याचं जीवन जगू शकेल आणि म्हणून तो आर्थिक सुरक्षित होईल. आणि आर्थिक सुरक्षित झाला तर तो सामाजिक सुरक्षित सुद्धा होत असतो. म्हणून सामाजिक सुरक्षितता अशा प्रकारची प्रत्येक नागरिकांना प्रदान करण्यासाठी सरकार हे नियोजन करत असतं. तर त्यासाठी प्रत्येक नागरिकांना योग्य वेतन मिळालं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करते. मग हे योग्य वेतन जे कामगार वर्गांना आहे, कामगार वर्गांना कारखानदार वेतन देत असतात. तर मग कारखानदारांना जर योग्य प्रकारे नफा मिळत राहिला तरच ते कामगारांना योग्य प्रकारे वेतन देऊ शकतील. नफा जर कमी झाला तर ते वेतन कमी प्रमाणात देतील. म्हणून कारखानदारांचा नफा योग्य प्रमाणात त्यांना सतत मिळत राहील याची हमी त्यांना मिळाली पाहिजे. म्हणून सरकार कारखानदारांचा नफा कशा प्रकारे टिकून राहील यासाठी प्रयत्न करतात आणि त्यातूनच कामगारांना सुद्धा कारखानदार योग्य वेतन देतात का याची सुद्धा पुष्टी केली जाते. म्हणून कारखान्याचे नफा कशा टिकून राहील यासाठी नियोजन केलं जातं आणि त्यातून कामगारांना योग्य वेतन मिळते का यासाठी नियोजन केलं जातं. आणि त्यातून काय होईल की जे कामगार आहेत ते योग्य प्रकारे काम करतील, अधिक कौशल्याने काम करतील, त्यातून देशाचा आर्थिक विकास साध्य होऊ शकतो. म्हणून विकसित देश अशा प्रकारे आर्थिक विकासासाठी असं नियोजन हे करत असतात. त्यातून सामाजिक सुरक्षितता सुद्धा नागरिकांना प्रदान करत असतात. तर हे सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतीत होतं. आता दुसरं उद्दिष्ट असं आहे सामाजिक समता. सामाजिक समता म्हणजे काय की प्रत्येक व्यक्ती, समाजातील प्रत्येक घटक किंवा व्यक्ती हा समान स्तरावर असणे याला सामाजिक समता म्हणतात. तर अशा प्रकारची स्थिती प्रत्येक देशात असावी, त्यासाठी प्रत्येक देश हा प्रयत्न करत असतो, नियोजन करत असतात की सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. मग सामाजिक समता कशा प्रकारे प्रस्थापित होईल तर प्रत्येक नागरिकांचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते समान होईल. अशा वेळेसच तिथे सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकते. पण असते त्याच्यापेक्षा एकदम उलट की विकसित देशांचा विचार केला तर तिथे याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती दिसून येते. म्हणजे तिथे आर्थिक विषमता जास्त दिसून येते. ते आर्थिक विषमता का असते? कारण तिथे काही निवडक लोकांकडे, उद्योगपतींकडे उत्पादनाची साधने असतात आणि काही लोकांकडे उत्पादनाची साधनेही नसतात.
ज्या लोकांकडे उत्पादनाची साधने असतात ते अधिकाधिक उत्पादन घेतात आणि स्वतः श्रीमंत होतात, पण ज्या लोकांकडे उत्पादनाची साधने नसतात त्या लोकांचं उत्पन्न कमी असतं आणि ते स्वतःची आर्थिक प्रगती करू शकत नाही. म्हणून श्रीमंत आणि गरीब अशा प्रकारची दरी ही तिथे निर्माण होते. श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होतो, गरीब वर्ग आणखी गरीब होतो, त्यामुळे तिथे आर्थिक विषमता निर्माण होते. मग ह्या आर्थिक विषमता कमी करणे हे सरकारचं उद्दिष्ट असतं. नियोजन करत असताना सरकार सामाजिक समतामध्ये आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतं. त्यासाठी काय करतं सरकार? त्यासाठी जे गरीब वर्ग आहे त्या लोकांना सुद्धा विकासाची संधी देतात. कशा प्रकारे? तर जे सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती आहेत किंवा सुशिक्षित विद्यार्थी आहेत, सुशिक्षित व्यक्ती आहेत, अशा लोकांना त्यांचा स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी आणत असतात. त्यांना स्वतःचा उद्योग स्थापन करण्यासाठी अनुदान सरकार देत असतात. त्यांना उद्योग स्थापनासाठी जागा उपलब्ध करून देतात, प्रशिक्षण उपलब्ध करून देतात, जेणेकरून जो मागास वर्ग आहे तो सुद्धा स्वतःची प्रगती करू शकेल. त्याचं उदाहरण आहे स्टार्टअप जे सरकारने चालू केलेलं आहे. त्याच्या अंतर्गत काय चालू केलेलं आहे की जे सुशिक्षित बेरोजगार व्यक्ती आहेत किंवा तरुण वर्ग आहे अशा लोकांना स्वतःचा कौशल्य दाखवून स्वतःचा उद्योग स्वतः स्थापन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे, ज्या आधारे सरकार त्यांना जागा उपलब्ध करून देतात, स्वतःचं ऑफिस स्थापन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात, त्यांना प्रशिक्षण पण उपलब्ध करून देतात आणि कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध देतात किंवा अनुदान सुद्धा दिलं जातं. तर या सगळ्या योजना सरकार स्टार्टअपच्या अंतर्गत तरुणांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचा एकच उद्देश आहे की तरुण वर्गांनी, सुशिक्षित तरुण वर्गाने सुद्धा स्वतःचा कौशल्य दाखवून स्वतःचा विकास घडवून आणण्याचा त्यांना एक चान्स दिलेला आहे. तर याच्यामधून काय होतं, सरकार हे अशा योजना आणत असतात. त्यानंतर दुसरं आहे शेतीसाठी सुद्धा सरकार वेगवेगळ्या योजना आणतात. शेतीची अवजारे घेण्यासाठी ग्रामीण भागामध्ये आधुनिक शेती करण्यासाठी सुद्धा सरकार ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे अनुदानं देत असतात. ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान असतात, स्प्रिंकलर लावण्यासाठी अनुदान असतात, त्याच्यानंतर शेतीची मोठी अवजारे घेण्यासाठी अनुदान असतात. तर यातून शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आणि त्यांनी सुद्धा स्वतःची प्रगती करून घ्यावी हा उद्दिष्ट असतो. त्याच्यानंतर जे लघु उद्योग आहेत या लघु उद्योगांना सुद्धा वेगवेगळ्या तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी, मशिनरी खरेदी करण्यासाठी सुद्धा अनुदान सरकार देत असतं, जेणेकरून लघु उद्योगाने सुद्धा स्वतःची प्रगती करावी. त्याच्यानंतर जे शिक्षक, जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नोकरीमध्ये किंवा त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण सरकारने उपलब्ध करून दिलेलं आहे. आरक्षण म्हणजे जे मागास वर्गामध्ये विद्यार्थी असतात, शिकलेले विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण दिलं जातं आणि त्यांना नोकरीसाठी सुद्धा आरक्षण दिलं जातं. यामागचा एकच उद्देश आहे की जे मागास वर्ग आहे यांना सुद्धा सवलत देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला जातो. म्हणून अशा प्रकारे सरकार वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या योजनांच्या आधारे जे प्रगती करण्यासाठी अनेक नागरिकांना अशा प्रकारे एक चान्स देत असतात. त्यासाठी ह्या योजना सरकारने आणलेल्या असतात. तर यातून काय होईल की जे मागास वर्ग आहे त्या मागास वर्ग सुद्धा स्वतःची प्रगती कशा प्रकारे या अशा योजनांमधून स्वतःची प्रगती करू शकतो, यासाठी या योजना सरकार आणत असतात आणि त्यातून मागास वर्गांना सुद्धा स्वतःची प्रगती साध्य करता येईल. म्हणून तिथून त्यानंतर काय होईल, सामाजिक समता म्हणजे आर्थिक विषमता त्यातून कमी होईल. विषमतेची दरी आहे ना, ती दरी सुद्धा कमी कमी होत जाईल आणि त्यातून सामाजिक समताही प्रस्थापित होऊ शकते. सरकार अशा प्रकारे नवीन नवीन योजना, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी नवीन नवीन योजना आखत असतात. यानंतर सामाजिक उद्दिष्ट आहे कल्याणकारी राज्याची स्थापना. तर कल्याणकारी राज्य म्हणजे काय? देशामध्ये प्रत्येक नागरिकांना अशा सामाजिक सुविधा उपलब्ध करून देणे जेणेकरून ते नागरिक हे देशामध्ये व्यवस्थितपणे आणि सुरक्षित राहू शकतील. अशा सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणे म्हणजेच कल्याणकारी राज्य होईल.
कल्याणकारी राज्य म्हणजे या सुविधांमध्ये कोणत्या सुविधा येतात, जशा आरोग्याच्या सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा, तेथील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनच्या सुविधा, आणि समजा जे कामगार आहेत आणि त्यांचे काम रोजगार गेलेले आहेत अशा व्यक्तींना सुद्धा मदत करण्याची तयारी सरकारची असते. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये काही नुकसान झालेलं आहे लोकांचं, अशा ठिकाणी सुद्धा सरकार त्यांना पुरेपूर मदत करत असते. काही अपघात घडला रेल्वेचा किंवा अन्य ठिकाणी अपघात झालेला असेल तिथे सुद्धा सरकार त्या अपघात झालेल्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबांना मदत करते. त्याच्यानंतर नागरिकांना सरकारी दवाखाने प्रत्येक गावोगावी स्थापन करतात. प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये अनुदानित शाळा सरकारने स्थापन केलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक बालक हा शिक्षित राहिला पाहिजे. हे उद्दिष्ट ठेवून प्रत्येक गावांमध्ये शाळा चालू केलेल्या आहेत. प्रत्येक गावांमध्ये सरकारी दवाखाने चालू केलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना ह्या आरोग्याच्या सर्व सुविधा मिळू शकतील. त्याच्यानंतर सरकार आणखी ज्येष्ठ नागरिक असतात त्या ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या पेन्शनच्या योजना आणतात, जसं श्रावणबाळ योजना आहे. तर या योजनांमधून राजीव गांधी योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे. तर या योजनांमधून सरकार काय करत असतं की जे पण ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पेन्शन उपलब्ध करून देतात. त्याच्यानंतर जर अपघात झाला असेल किंवा काही कारणास्तव काही लोकांनी रोजगार स्वतःचा गमावलेला असेल त्या ठिकाणी सुद्धा त्या नागरिकांना मदत हे सरकार करत असते. आपण पाहिलं की आता कोविड-19च्या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारने ज्या लोकांना रोजगार मिळत नव्हता अशा लोकांना त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवलेले आहेत. त्यानंतर पुरेपूर प्रत्येक नागरिकांना अन्न पुरवलं पाहिजे, त्यासाठी सरकारने विविध ठिकाणी अन्न किंवा धान्याचा साठा हा पुरवलेला आहे. तर अशा प्रकारे कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत अशा सुविधा असतात की जेणेकरून नागरिकांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अशा विविध योजना सरकार आणत असतात, जेणेकरून ते नागरिक हे देशामध्ये सुरक्षितपणे राहू शकतील. अशा सर्व ठिकाणी सरकार हे प्रयत्न करत असतात. पुराची स्थिती आली तर सरकार हे त्या पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढतात. तिथून त्या नागरिकांच्या अन्न आणि राहण्याच्या व्यवस्था करतात. शिवाय त्यांचं नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई सुद्धा नागरिकांना दिली जाते. शेतीमधून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा असतो, जेणेकरून जर पिकाचं नुकसान झालं शेतीमध्ये तर त्यांना पीक विम्याद्वारे भरपाई दिली जाते. अशा प्रकारे कल्याणकारी राज्यामध्ये अशा सर्व योजना ह्या कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत सुरू केल्या जात असतात. तर सरकार हे नियोजन त्यासाठी करत असते की जेणेकरून नागरिक हे व्यवस्थितपणे आपल्या देशामध्ये राहू शकतील. तर कल्याणकारी राज्याची स्थापना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये 34व्या कलमामध्ये ही याची नोंद केलेली आहे की सरकारची कल्याणकारी राज्याची सुरुवात करणे, स्थापना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आणि आपल्या राज्यघटनेच्या कलम 4 मध्ये सुद्धा हेच नोंद केलेली आहे की सरकारच्या धोरण ही कल्याणकारी राज्याच्या निर्मितीबाबतची तिथे उल्लेख केलेला आहे. तर अशा प्रकारे कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून सरकार अशा विविध योजनांद्वारे जनतेला विविध सुविधा मिळवून देण्यासाठी आणि कल्याणकारी राज्य त्या अंतर्गत निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेच्या आधारे प्रयत्न करत असतात. जसे आपल्या देशामध्ये रेल्वे खाता आहे, एसटी महामंडळ आहे किंवा पोस्ट ऑफिस आहे. तर अशा जे उद्योग आहेत अशा उद्योगांमध्ये सरकार स्वतः गुंतवणूक करतात आणि स्वतः असे उद्योग चालवतात. कारण या उद्योगांच्या अंतर्गत ज्या नागरिकांना या सर्व सुविधा कमी माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सरकार यामध्ये स्वतः असे उद्योग चालवते, जेणेकरून रेल्वे गाड्यांमध्ये स्वस्त दरामध्ये नागरिकांना प्रवास व्हावा. एसटी महामंडळामध्ये सुद्धा नागरिकांना
प्रवास करायचे असेल तर त्यांना कमी दरामध्ये प्रवास करता यावा. पोस्ट ऑफिसच्या विविध सुविधा त्यांना सरकार नागरिकांसाठी उपलब्ध करून देतात. त्यानंतर बँकांमध्ये सुद्धा बचतीसाठी वेगवेगळ्या माफक दरामध्ये त्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देतात. तर या सर्व सुविधा कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत सरकारने चालू केलेल्या आहेत. याचं एकच उद्दिष्ट काय आहे? जनतेला योग्य व्यवस्थितपणे देशामध्ये स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना, त्याच्यानंतर या गावातून किंवा दुसऱ्या गावाला जाण्यासाठी ट्रॅव्हलिंग करण्यासाठी जे अत्यंत महत्त्वाचे कामं आहेत ते पूर्ण करण्यासाठी कमी खर्चामध्ये असे कामं करता यावेत, यासाठी ट्रॅव्हलिंगच्या रेल्वे खातं, एस टी महामंडळ खातं असे खाते हे सरकार स्वतः चालवते. याचं खाजगीकरण सरकार करत नाही, कारण तिथे लोकांच्या कल्याण व्हावं हे उद्दिष्ट समोर ठेवून सरकार असे उद्योग स्वतः चालवत असते. म्हणजेच काय की कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत नागरिकांना सरकार विविध योजना उपलब्ध करून देते आणि त्यातून नागरिकांना त्यांचं स्वतःचं जीवनमान हे सुकर करण्याचं माध्यम हे सापडते. तर अशा प्रकारे सरकारने कल्याणकारी राज्याच्या स्थापनेसाठी ह्या असे उद्योग चालवलेले आहेत.